इथं ब्लॅक बॉक्स जळाला, तिकडे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार आहे, इकडे नरेश अरोरा राज्यसभेवर जाण्याची चर्चा आणि तुम्ही म्हणता हा अपघात आहे, घातपात नाही। अजित पवार यांच्या निधनानंतर रोहित पवारांनी ज्या धारदार पद्धतीने आरोपांच्या मालिका लावल्या ते बघता आता जय पवार यांच्या रूपाने थेट अजित पवारांच्या कुटुंबातून या अपघाताविषयी भाष्य करण्यात आलं। जय पवार यांनी व्हॉट्सअप स्टेटसवरून ब्लॅक बॉक्स सहजासहजी जळू शकत नाही हे सांगून एकंदरीत या चौकशीवरच शंका घेतली। याशिवाय गेल्या 3 पत्रकार परिषदांमध्ये रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत ज्या शंका निर्माण केल्या त्यालाही एक प्रकारे यातून दुजोरा मिळाल्याचं दिसतंय। दुसरीकडे अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी थेट सुनेत्रा पवार यांनी सरकारला केली आहे। याबाबत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना देखील पत्र पाठवणार असल्याचं सांगण्यात आलंय। एकीकडे रोहित पवार जोरकसपणे अजित पवारांच्या अपघातावर शंका घेत असताना आता अपघाताला जवळपास 4 आठवडे उलटल्यानंतर पवार कुटुंबाकडून सीबीआय चौकशीची मागणी होते। हे सगळं म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो या पद्धतीने असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे। अजित पवारांच्या निधनानंतर हा अपघात आहे की घातपात यावर बरीच चर्चा होते। अनेकांनी हा घातपातच असल्याचं सांगितलंय। रोहित पवारांनी तर प्रश्नांची सरबत्तीच लावली। अशात अजित पवार गटात मात्र एकदम चिडीचूप शांतता होती। अजित पवारांच्या अपघाताबाबत एवढ्या शंका घ्यायला वाव असताना पवार कुटुंब मात्र यावर भूमिका घ्यायला तयार नव्हतं। पटेल, तटकरी ही मंडळी तर लगेच राजकारणात गुंग झाल्यासारखं दिसले। त्यामुळे आता एवढ्या दिवसांनंतर अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी होणं कुठेतरी पटेल आणि तटकरे यांच्या हेतूवर शंका घेणारी ठरते। रोहित पवार निर्माण करत असलेल्या प्रश्नांना आता जय पवार यांच्या रूपाने हळूहळू समर्थन मिळू लागले। थेट दादांच्या परिवारातूनच शंका घेण्यात येत असल्यानं पटेल आणि तटकरे या मंडळींची चांगलीच गुची झाली, कारण हीच मंडळी रोहित पवारांवरती राजकारण करत असल्याचा आरोप करत होती। आता जय पवारांनी ब्लॅक बॉक्स बाबत शंका घेतल्यानं आता तेही राजकारण करतायत का असा प्रश्न पटेल आणि तटकरे यांना विचारावा लागणार आहे। जय पवारांच्या रूपाने रोहित पवार यांना अपघाताच्या मुळाशी जाण्यासाठी बळ मिळालंय। गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार हे एकट्यानेच आपला किल्ला लढवताना दिसलेत। पत्रकार परिषदांच्या माध्यमातून अगदी नेमके आणि थेट प्रश्न विचारून रोहित पवार अपघाताची उकल करत होते। परंतु आता थेट जय पवार यांनी देखील ब्लॅक बॉक्स बाबत शंका निर्माण केल्यानं रोहित पवारांचा यातून आत्मविश्वास वाढलाय। जय पवार यांनी पहिल्यांदाच मौन सोडत सोशल मीडियावरती ब्लॅक बॉक्स इतक्या सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं म्हणत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मुद्द्याला जर मुद्द्याने काउंटर करायचं जर ठरलं तर चर्चा आणि बातम्या ऐकतोय की नरेश अरोरा हा माणूस राज्यसभेवर जाणार आहे आणि त्यामुळे छगन भुजबळ हे चिडलेले दिसले। नरेश अरोरा ही तीच व्यक्ती आहे की जी गेल्या काही दिवसांपासून शंकेच्या भोवऱ्यात आहे। नरेश अरोरा ही व्यक्ती अजित पवारांच्या पक्षाला PR एजन्सी म्हणून कनेक्ट झाली होती। हळूहळू करता नरेश अरोरांचा हात हा अजित पवारांच्या खांद्यावर पोहोचला। हळूहळू करता पटेल, तटकरे यांसारख्या वरिष्ठ मंडळांच्या बैठकीमध्ये नरेश अरोरा हा माणूस येऊन पोहोचला आणि जोपर्यंत नरेश अरोरा या माणसावर अजित पवारांची PR एजन्सी म्हणून शिक्का होता तोवर ठीक। पण ठीक पुणे महानगरपालिकांच्या निवडणुकांदरम्यान पुण्याच्या नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्स या कार्यालयावर धाड पडते आणि तिथून पुढे नरेश अरोरा U-टर्न घेऊन ते भाजपच्याही जवळचा माणूस असल्याचं बोललं जातंय। आता जवळचा PR एजन्सी, नंतर नेत्यांच्या बैठका आणि आता थेट राज्यसभा, याचा अर्थ हा आहे की नरेश अरोरा या माणसालाच हे विलीनीकरण नको होतं का असा प्रश्न आहे आणि त्यासाठी डिझाईन बॉक्स अजित पवार गेल्यानंतर काही काळ काम करते का हा प्रश्न आहे। आता या विलीनीकरणाला ज्या नरेश अरोरा माणसाचा विरोध आहे तो का विरोध आहे याचं उत्तर मिळायला त्यांच्या राज्यसभेवर जाण्याच्या चर्चा पुरेशा ठरतात आणि त्यामुळे हे सगळं जे काही घडतंय म्हणजे सीसीटीव्ही फुटेज देण्यासाठी नकार, ब्लॅक बॉक्स जळालाय अशी माहिती, अजित पवारांना विमानानेच जावं लागेल इथपर्यंत पटेल आणि तटकरेंनी व्यवस्था केली होती हा रोहित पवारांनी केलेला दावा आणि आता नरेश अरोरा राज्यसभेवर, सगळे डॉट A to Z जर जोडले तर यातून एक क्लिअर कट होतंय की नरेश अरोरा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल एक अशी मंडळी आहे की जी स्वतःच्या इशाऱ्यानं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचा पक्ष चालू पाहते का हा प्रश्न। कारण एकच लक्षात घेऊन चला की अजित पवार गेले याचा फरक गेल्यानंतर राष्ट्रवादी काबीज करण्यासाठी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांची धावपळ आहे हे नेरेटिव्ह एवढ्या स्ट्रॉंग लेवलने फिक्स केलं गेलं, तेच नेरेटिव्ह या अँगलने फिक्स केलं गेलं नाही की महानगरपालिका निवडणुकांदरम्यान अजित पवार आणि भाजपमध्ये किती जोराचे खटके उडाले होते।
तुम्हीच अजित म्हणजे भाजप हा पक्षच अजित पवारांची सिंचन घोटाळ्याची फाईल बाहेर काढणार होता. अजित पवार भाजपचे काळे चिठ्ठ्यांची फाईल बाहेर काढणार होता. भाजप किती भ्रष्टवादी पक्ष आहे हे अजित पवार सांगणार होते. विलिनीकरण 12 तारखेला होणार होतं, यावरती हसन मुश्रीफ शिक्का लावतात, नरहरी झिरवळ शिक्का लावतात, अमोल मिटकरी शिक्का लावतात किंवा अशा चर्चा होत होत्या, बैठका होत होत्या, या गोष्टीला सुरासूर मिसळवतात. तिथे पटेल तटकरेंसारखे माणूस म्हणतात नाही बुवा आम्हाला त्यातलं काहीच माहीत नाही. अर्थ सांगतोय, हे विलिनीकरण रोखण्यासाठी अजित पवारांनी ज्या PR एजन्सीला निवडणुकांपुरतं काम दिलेलं होतं, ती डिझाईन बॉक्स हे विलिनीकरण होऊ देत नाही, कारण नरेश अरोरांची राज्यसभा अर्थात हा अंदाज आहे, या चर्चा आहे. तुम्हाला काय वाटतं? हा जो अंदाज आणि ही जी शंका निर्माण केली जाते यात फॅक्ट आहे? कमेंट करा. मुद्दा आवडला असेल तर शेअर करा. जय महाराष्ट्र.